श्री स्वामी समर्थ. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुक्ल तृतीया या दिवशी अक्षय तृतीया येत असते. अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे विशेष महत्त्व सुद्धा विशद केलेले आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी देवदेवतांची पूजा करण्याला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व पितरांच्या पूजेला सुद्धा आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितरांची पूजा सुद्धा केली जाते. अक्षय तृतीयेच्या दिवशी जे काही आपण चांगले काम करू तर ते अक्षय राहते, म्हणजे कधीही क्षयाला जात नाही, ते कधीही नाश पावत नाही. काही साधे सोपे आपण जर या दिवशी उपाय केले तर याचे निश्चितपणे आपल्याला फळ मिळत असते. कारण या दिवशी केलेल्या कोणत्याही चांगल्या कामाचे आपल्याला फळ जे आहे तर ते मिळतच असते. कोणतंही आपलं जे चांगलं काम आहे तर ते कधीही वाया जात नाही आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी काही साधे सोपे उपायसुद्धा करायचे आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काही उपाय पाहणार आहोत. यापैकी आपल्याला जे उपाय जमतील तर ते उपाय आपण करू शकतो. कोणकोणते उपाय अक्षय तृतीयेच्या दिवशी अत्यंत प्रभावशाली मानले जातात हेच या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. पहिला उपाय आहे तो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी. यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे हळद आणि तांदूळ. माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची एकत्रित पूजा ही अक्षय तृतीयेच्या दिवशी केली जाते. तर आपल्याला सुद्धा माता लक्ष्मीची आणि विष्णूंची पूजा जी आहे तर ती करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, एका वाटीमध्ये हळद आणि एका वाटीमध्ये तांदूळ जे आहेत तर ते घ्यायचे आहेत आणि या दोन्हीसुद्धा वाट्या आपण ज्या ठिकाणी पूजा केलेली आहे तर त्या पूजेमध्ये ठेवायच्या आहेत. यानंतर आपली जी समस्या आहे, पैशासंबंधीची अडचण आहे, तर ती माता लक्ष्मी व श्रीहरी विष्णूंना बोलून दाखवायची आहे आणि यातून आम्हाला बाहेर काढा अशी प्रार्थनासुद्धा करायची आहे. पैशाच्या ज्या समस्या आहेत, आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट व्हाव्यात अशी आपल्याला प्रार्थना करायची आहे. आणि यानंतर आपल्याला या दोन्ही वाट्या उचलायच्या आहेत आणि आपल्या घराचं जे प्रवेशद्वार आहे तर त्याच्या दोन्ही बाजूला आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे आणि बरोबर मध्यभागी आपल्याला त्या स्वस्तिकवरती तांदूळ जे आहेत तर ते ठेवायचे आहेत. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे तर हळद जी आहे त्यामध्ये मोहरीचं तेल घालायचं आहे किंवा पाणी घालायचं आहे आणि आपल्याला या ओल्या हळदीनं स्वस्तिक चिन्ह बनवायचं आहे आणि त्यावरती बरोबर मध्यभागी तांदूळ ठेवायचे आहेत. आता हे तांदूळ जे आहेत तर ते तसेच आपल्याला अक्षय तृतीयेच्या दिवशी राहू द्यायचे आहेत. रात्रभर तसेच राहू द्यायचे आहेत आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे तांदूळ जे आहेत तर ते पाण्यामध्ये विसर्जित करायचे आहेत किंवा पक्ष्यांना खायला घालायचे आहे. आणि स्वस्तिक चिन्ह जे आहे तर ते तसंच राहू द्यायचं किंवा जर त्यावरती पाय वगैरे पडणार असेल तर ते आपण ओल्या कपड्याने पुसून सुद्धा घेऊ शकतो. यामुळे आपल्या घराची भरभराट होते, घरामध्ये पैसा टिकून राहतो. तसेच आपण या दिवशी लक्ष्मीची पावले खरेदी करायची आहेत आणि आपल्या घरातील ज्या ठिकाणी आपण पैसे वगैरे ठेवतो, तिजोरी आहे, तर त्या ठिकाणी आपण ही पावले ठेवून त्यांची पूजा करायची आहे. किंवा आपल्या देवघरामध्ये ही पावले आपण ठेवू शकतो. उंबरट्यावरती एका बाजूला ही पावले आपण लावू शकतो. यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा सदैव वास राहतो आणि आर्थिक वृद्धी होते. तसेच अक्षय तृतीयेला अत्यंत प्रभावशाली मानला गेलेला उपाय म्हणजे कवड्यांचा उपाय. 11 कवड्यांचा उपाय हा अतिशय फलदायी असतो. आता ह्या 11 कवड्या ज्या आहेत तर त्या आपण आपल्या घरातील घेऊ शकतो किंवा नवीनसुद्धा आणू शकतो आणि 11 कवड्या आपल्याला एका प्लेटमध्ये ठेवून त्यांची पूजा करून घ्यायची आहे. त्या प्लेटमध्ये अगोदर तांदूळ ठेवायचे, त्यावरती या 11 कवड्या स्वच्छ करून ठेवायच्या आणि यांची आपल्याला पूजा करायची आहे. कवड्या ज्या आहेत तर त्या अतिशय धनदायक मानल्या जातात. माता लक्ष्मीला कवड्या ज्या आहेत तर त्या अतिशय प्रिय आहेत. आपल्याला जर पिवळ्या कवड्या मिळाल्या तर आवर्जून पिवळ्या कवड्या वापरायच्या आहेत. परंतु काही कारणाने पिवळ्या कवड्या आपल्याकडे नसतील किंवा आपल्याला मिळाल्या नाहीत तर पांढऱ्या कवड्या ज्या आहेत तर त्यासुद्धा आपण वापरू शकतो. आणि ह्या ज्या कवड्या आहेत तर दुसऱ्या दिवशी लाल कपड्यामध्ये आपल्याला या कवड्या बांधायच्या आहेत आणि तिजोरीमध्ये ठेवायच्या आहेत किंवा आपण ज्या ठिकाणी पैसे ठेवतो, आपला व्यवसाय असेल, दुकान असेल तर त्या ठिकाणी सुद्धा आपण ठेवू शकतो किंवा या कवड्या अशाच देवघरामध्ये ठेवून त्यांची रोज पूजा केली तरीसुद्धा चालेल. कवड्यांचा जो उपाय आहे तर तो अतिशय फलदायी उपाय मानला जातो. यामुळे धनासंबंधीच्या म्हणजे ज्या काही आर्थिक समस्या आहेत तर त्या नष्ट होत असतात. तसेच आपल्या मुलीचे लग्न जमण्यासाठी सुद्धा अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण एक खास उपाय करू शकतो. या दिवशी जर आजूबाजूला कोणाचे लग्न असेल तर त्या ठिकाणी जी वधू आहे म्हणजे जी नवरी आहे तर त्या नवऱ्या मुलीला आपल्याला काही ना काहीतरी द्यायचं आहे. भेट स्वरूपामध्ये काहीतरी वस्तू द्यायची आहे. यामुळे आपल्या मुलीचे लग्नसुद्धा लवकर जमण्यास मदत होत असते. तसेच एकाक्षी नारळ जर आपल्याला या दिवशी मिळाला तर तो घरी घेऊन यायचा आहे
एकाक्षी नारळ जो आहे तर तो माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये नारळाला सुद्धा धार्मिक विधींमध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान दिले गेलेले आहे. लक्ष्मी मातेला प्रिय असलेला एकाक्षी नारळ आपण या दिवशी जर लक्ष्मी मातेच्या चरणावरती अर्पण केला तर आपल्याला धनलाभ होत असतो. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि तिच्या आशीर्वादाने आपल्या घरामध्ये पैसा जो आहे तर तो कधीही कमी पडत नाही. म्हणून एकाक्षी नारळ जर मिळाला तर आवर्जून आपण तो नारळ माता लक्ष्मीच्या चरणावरती अर्पण करू शकतो. आता ज्याप्रमाणे आपल्या घरातील पैशाच्या अडचणी नष्ट होण्यासाठी आपण उपाय करू शकतो, त्याचप्रमाणे कधीकधी पितृदोषामुळे आपल्या घराची प्रगती होत नाही आणि अक्षय तृतीयेचा जो दिवस आहे तर हा दिवस पितरांसाठी सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे. आपल्या पितरांचे आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपण या दिवशी काही उपाय करायचे आहेत. सकाळी जेव्हा आपण उठतो त्यानंतर स्नान वगैरे करून स्वच्छ वस्त्र परिधान करून आपल्या घराच्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं आहे. यामुळे काय होणार आहे तर आपले पितर हे आपल्या घराच्या उंबरठ्यावरती वास्तव्य करतात. ते पाणी ते ग्रहण करतात आणि संतुष्ट होतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. यामुळे सुद्धा कुठे ना कुठेतरी आपला पितृदोष नष्ट व्हायला मदत होत असते. अतिशय साधा सोपा हा उपाय आहे की आपल्या घराच्या उंबरठ्यावरती आपल्याला पाणी शिंपडायचं आहे. यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर भात जो आहे तर तो शिजवायचा आहे. भात हा अळणी भात असणार आहे. त्यामध्ये मीठ घालायचं नाही आणि हा भात थंड झाल्यावर एका प्लेटमध्ये किंवा केळीच्या पानावरती किंवा पत्रावळीवरती काढायचा आहे. त्यावरती एक गुळाचा खडा आपल्याला ठेवायचा आहे. तसेच एका वाटीमध्ये साखरेचं पाणी घ्यायचं आहे आणि कावळ्यासाठी आपल्या घराच्या छतावरती किंवा आपल्या दारामध्ये ठेवायचं आहे. कारण कावळ्याच्या स्वरूपामध्ये आपले पूर्वज जे आहेत तर ते या दिवशी पृथ्वीवरती असतात. कावळ्याने जर हा घास ग्रहण केला तर आपले पूर्वज जे आहेत तर ते संतुष्ट होतात. म्हणजे आपल्या पूर्वजांनी हा घास ग्रहण केल्यासारखे असते. त्यामुळे कावळ्यासाठी आपण असा भात ठेवायचा आहे आणि आपण जो पुरणपोळीचा स्वयंपाक करतो तर त्याचे सुद्धा बारीक तुकडे करून 12 वाजता आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचे आहेत. म्हणजे सकाळी भात ठेवायचा, उठल्या उठल्या आपले सगळं आवरून आणि 12 वाजता आपल्याला पुरणपोळीचा नैवेद्य कावळ्यासाठी ठेवायचा आहे. म्हणजेच आपल्या पितरांसाठी ठेवायचा आहे. गोमातेला सुद्धा आपल्याला नैवेद्य द्यायचा आहे. आपण जो काही पुरणपोळीचा स्वयंपाक करतो त्यातील पहिली पोळी जी आहे तर तिला तूप लावायचं आहे आणि ही पोळी त्या पोळीवरती एक गुळाचा खडा ठेवून गोमातेला खायला द्यायची आहे. जरी काही कारणाने आपण पुरणपोळी करणार नसू तरीसुद्धा आपल्या घरामध्ये जी काही चपाती असेल तर पहिली चपाती ही गाईसाठी बनवायची आहे, छोटीशी बनवायची आहे आणि त्यावरती गुळाचा खडा ठेवून हा घास गाईला द्यायचा आहे. गाईची आपल्याला पूजा करायची आहे. कारण गाय जी आहे तर ती 33 कोटी देवतांचे प्रतीक मानलेले आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये अतिशय पवित्र आणि शुभ अशी ही गाय म्हणजेच गोमाता मानली गेलेली आहे. गोमातेचे जर आपल्याला आशीर्वाद प्राप्त झाले तर आपलं जे दुर्भाग्य आहे तर ते सौभाग्यामध्ये बदलत असते. म्हणून गाईला सुद्धा या दिवशी घास जो आहे तर तो आपल्याला खायला द्यायचा आहे. त्याचप्रमाणे या दिवशी आपण दानधर्म जो आहे तर तो सुद्धा करू शकतो. यथाशक्ती आपल्याला दानधर्म करायचा आहे. आपल्याला जे शक्य होईल, जसे शक्य होईल तर असे आपण दान करू शकतो. चैत्र महिन्यामध्ये आपण कुलदेवीची ओटी भरत असतो, परंतु काही कारणाने जर चैत्र महिन्यामध्ये कुलदेवीची ओटी भरली गेली नसेल तर या अक्षय तृतीयेच्या दिवशी आपण कुलदेवीची यथाशक्ती ओटी भरू शकतो. यामुळे कुलदेवीचा आशीर्वाद आपल्यावरती राहतो आणि आपल्या कुळाची प्रगती होत असते.